प्रलंबित प्रश्न आहे आणि सत्ताधाऱ्यांकडनं त्या मैदानाला स्टेडियम होणार किंवा ह्या सगळ्या गोष्टी असताना आपला एक विरोध आहे त्या सगळ्या प्रकरणाला. नेमकं कुठलं प्रकरण आहे, काय 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 मांडणार, काय मागणी आहे आपली? सर्वांना जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील इथली कळंबोली शहर संघटिका आहे. तर सेक्टर 1 मधील जे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे, भूखंड क्रमांक 28, त्याच्याविषयी वर्षानुवर्षापासून त्याच्यावरती बरेचसे म्हणजे चर्चा चालू आहे की हे सुशोभीकरण होणार, हे होणार. पण हल्ली थोड्या दिवसांमध्ये BJP कडून ही मागणी करण्यात येत आहे की तिथे मिनी स्टेडियम होतंय. तर त्या मिनी स्टेडियमला आमच्या पक्षाकडून आम्ही विरोध करीत आहोत. कशाबद्दल तुमचा विरोध आहे? विरोध आमचा विकासाला नाहीये, पण विरोध आमचा ह्याच्यासाठी आहे की पूर्ण कळंबोलीमध्ये फक्त ते एकच मैदान राहिलेले आहे. बाकी सगळीकडे तर गार्डन आहे, बाकी छोट्या मोठ्या म्हणजे गार्डन आहे, उद्यान आहे सगळे, पण मैदान असं नाहीये. सुशोभीकरण केल्यामुळे काय नुकसान होणार आहे? सुशोभीकरणाला आमचा विरोध नाहीये, मैदानाचे सुशोभीकरण करावं. पण त्याचं मिनी स्टेडियम करून ऑलरेडी महानगरपालिकेने जो प्रॉपर्टी टॅक्स लावलाय लोकांना, त्याच्यात महानगरपालिकेला मिनी स्टेडियम करून जर खेळायसाठी सुद्धा लोकांना पैसे द्यावे लागले तर मग सामान्य लोकांनी करायचं काय? साधारणतः तुमचा तिथे पैसे आकारण्याला विरोध असतो. हो, पैसे आकार, जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार तर तिथे एंट्री फी का होईना पण ती द्यावीच लागणार. मग ती का द्यावी सामान्य लोकांनी? मग हे स्टेडियम होत असताना जर स्टेडियम जर झालं आणि मग त्याला एंट्री फी आकारली नाही तर त्याला तुमचा सपोर्ट असणार? मुळात तर हे स्टेडियमच आम्ही होऊ देणार नाही. यासाठी आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करणार. आम्ही आयुक्तांचीही भेट घेणार आहोत. पण जर असं काही झालंच तर सर्वसामान्यांना 1 रुपयाही तिथे देता आला नाही पाहिजे, ह्याची आम्ही नक्की काळजी घेऊ. पण स्टेडियम तयार करून मिनी स्टेडियम बनवून पैसे न आकारता जर गोरगरिबांना तिथे एंट्री दिली तर त्याला तुमचा विरोध असणार नाही? मुळात जर महानगरपालिकेला समजा स्टेडियम बनवायचंय तर त्या स्टेडियमला होणारा जो खर्च आहे त्याच्यामध्ये जर मैदान सुशोभीकरण करा, केलीच्या इथून जी पाठीमागून जाळी लावलेली आहे त्याच्यात कचरा अडकून सर्व पाणी मैदानात येतंय, त्याच्यावरती काहीतरी करा. तो नाला उघडा पडलाय त्याच्यावर खर्च करा. त्या मैदानामध्ये जे एवढं मोठं होल्डिंग लावलंय ते होल्डिंग कोणाच्या अंगावर पडलं, काय पडलं तर मग काय करणार? हे सगळं दिसत नाही का महानगरपालिकेला? ह्या सगळ्या गोष्टीवरती महानगरपालिकेने लक्ष द्यावं, त्याच्यासाठी महानगरपालिकेने खर्च करावा. त्या मैदानावरनं अनेक राजकीय नेहमी वादविवाद होत असतात. अनेक राजकीय जे पक्ष आहेत त्या मैदानाचा विषय घेऊन सामोरे जात आहेत. आगामी इलेक्शन आता येते महापालिकेचं, या अनुषंगाने शिवसेनेला आता जाग आली का असा देखील प्रश्न विरोधकांकडनं विचारला जातोय. त्या मैदानाच्या प्रश्नावर आपण जे भांडताय तर त्याची पुढची तुमची तयारी कशी असणार आहे आणि काय नेमकी पार्श्वभूमी त्याची काय असेल? मुळीच नाही. इलेक्शन आले म्हणून आम्हाला जाग आली असं नाहीये, पण हा मुद्दाच मुळात या 8 दिवसामध्ये मिनी स्टेडियमचा BJP कडून चालू. काहीला वाटतं की आपला मुलगा सतत मोबाईलमध्ये, मग त्या मोबाईल पासून बाजूला व्हायला त्याला मैदान तर हवं खेळायला. जर अशी खुली मैदानच जर प्रशासनाने बंद केली तर त्या मुलांना मोबाईल शिवाय दुसरं काय उरणार? मग खेळतील मुलं जंगली रमी, मग त्याच्यावरच लावतील क्रिकेटची टीम, मग काय करायचं त्या मुलांनी? याचा पण विचार प्रशासनाने करावा ना. पण आता पूर्ण भाजपमुळे होते कळंबोली, त्याच्यामुळे हा मैदान लवकरात लवकर होईल असं वाटतंय. तुमचं काय म्हणणं? आता एवढे दिवस माझं तर प्रामाणिक मत आहे, निपक्षपातपणे जर सगळं जर जनतेच्या हितासाठी होत असेल ना, मग पक्ष बघणं माझं मी त्या मताचा नाही आहे. कारण जर खरंच कुठलाही पक्ष असू द्या, जे जनतेच्या हिताप्रमाणे जर चांगलं काम करत असेल तर आपण कौतुकच करणार आहे. बाळासाहेबांचंच म्हणणं आहे, 80% समाजकारण 20%च राजकारण. बाळासाहेबांचंच म्हणणं आहे. आम्ही त्या गोष्टीला दुसरा 100% देणार. चांगलं काम होत असेल तर विरोध करूच शकत नाही आम्ही, पण ते चांगलं व्हावा. त्याचं व्यापारीकरण, बाजारीकरण होतं कामा नये, या मताचे आम्ही आहोत.